सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास 10वा नरदेह स्तवन निरूपण। श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी ते। या नरदेहाचे निलाग वेगे एक लागले भक्ती संगे। एकी परम वितरागे गिरी कंदरे सेविली। एक फिरती तीर्थाटणे एक करीती पुरश्चरणे। एक खंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले। एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले। एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न। एकी केला हट निग्रह देह अत्यंत पिडिला। एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे। एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात। एक सिद्ध अकस्मात गगन ओळंगती। एक तेजी तेजसी आले एक जळी मिळून गेले। एक ते दिसतची अदृश्य झाले वायो स्वरूपी। एक एकची बहुधा होती एक देखताची निघून जाती। एक बैसले असंताची भ्रमती नाना स्थानी समुद्री। एक भयानकावरी बैसती एक अचेतने चालविती। एक प्रेते उठविती तपोबळे करुनी। एक तेजे मंद करीती एक जळे आटविती। एक वायो निरोधिती विश्वजनाचा। ऐसे हट निग्रही कृतबुद्धी जयास ओळल्या नाना सिद्धी। ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले। एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्व सिद्ध। ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले। एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरले परलोकीच्या निज स्वार्थे। एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले। एक वैकुंठास गेले एक सत्य लोकी राहिले। एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी। एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले। एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी। सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता। या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले। ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत। ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणूनी वर्णावा। या नरदेहाचे न्याधारे नाना साधनाचे निद्वारे। मुख्य सारासार विचारे बहुत सुटले। या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे। अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले। नरदेही येऊन सकळ उधरापती पावले केवळ। येथे संशयाचे मूळ खंड होऊन गेले। पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती। म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची। संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी। भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी। ब्रह्मज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी। षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले। म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ। दयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे। नरदेहा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन। परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उर्वावा। अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी। कृपाळूपणे सोडितात यांसी कोणीतरी धरिल। तैसा नवे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो। पर्यास कोणी पाहो बंधन करू शकेना। नरदेह पांगुळ असता
तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास न ये. नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही. नरदेह असिला मुका तरी घेता नया शंका, अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण. नरदेह असिला मूर्ख अथवा फेपर्या संबंधाचे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी. इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग, तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले मायाज. मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परिते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी. मूषक म्हणती माझे घर, पाली म्हणती घरामुचे, मक्षिका म्हणती घरामुचे निश्चयेसी. कांतड्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयेसी. विंचू म्हणती आमचे घर, सर्प म्हणती आमचे घर, झुरळे म्हणती आमचे घर निश्चयेसी. भ्रमर म्हणती आमचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमचे घर, आळिका म्हणती आमचे घर काष्ठामध्ये. मार्जरे म्हणती आमचे घर, श्वाने म्हणती आमचे घर, मुंगसे म्हणती आमचे घर निश्चयेसी. पुंगळ म्हणती आमचे घर, वाळव्या म्हणती आमचे घर, पिसवा म्हणती आमचे घर निश्चयेसी. ढेकुण म्हणती आमचे घर, चांचण्या म्हणती आमचे घर, घुंगडी म्हणती आमचे घर निश्चयेसी. पिसोळे म्हणती आमचे घर, गांधेले म्हणती आमचे घर, सोट म्हणती आमचे घर आणि गोवी. बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमचे घर निश्चयेसी. पशु म्हणती आमचे घर, दासी म्हणती आमचे घर, घरीची म्हणती आमचे घर निश्चयेसी. पाहुणे म्हणती आमचे घर, मित्र म्हणती आमचे घर, ग्रामस्थ म्हणती आमचे घर निश्चयेसी. तस्कर म्हणती आमचे घर, राजकी म्हणती आमचे घर, आग्न म्हणे आमचे घर भस्म करू. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खई म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओझे टाकिला देश. अवघी घरे भंगली, गावांची पांढरी पडली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे. किडा मुंगी वाळवी मुषक, तयांचेच घरे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या झाली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वस्ती, कोठे तरी करावी. देह म्हणावे आपुले, तरी ते बहुता कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, वामस्तकी भक्षिती. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या. किड लागे दातांसी, किड लागे डोळ्यांसी, किड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती. कोचिड शुद्ध सेविती, चामवा मांसात घुसती, पिसोळे चावून पळती अकस्मात. भोंगे गांधेले चाविती, गोंबी जळवा शुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानडे फुरसी. जन्मून देह पाळिले, ते अकस्मात व्याघ्रे नेले, काते लांडगीच भक्षिले बलात्कारे. मूषके मार्जरे दंश करीती, श्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा विष करुनी. उष्टरे डसोन उचलिती, हस्ती चिरुडून टाकिती, वृषभ टोचून मारिती अकस्मात. तस्कर तडतडा तोडिती, भूते धडपोन मारिती,
असो या देहाची स्थिती ऐसी ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुसे परंतु खाजे जीवाचे तापत्रय बोलिले देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना घाते मृत्यूपंथे असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नरदेहस्तवन नाम समास 10वा श्रीराम श्रीराम श्रीराम